गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण अखेर मायनसमधून प्लसमध्ये आले असून आज बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या अहवालानुसार धरणात 2.63 TMC 74.37 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून धरणाची उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी 4.90% झाली आहे। पुणे व भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून दौंड मापन केंद्रातून 1,17,263 क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे। त्यामुळे धरणाची पाणी पातळी 491.400 मीटरवर पोहोचली असून येत्या काही दिवसात पाणीसाठ्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। उजनी धरण प्लसमध्ये आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पिण्याच्या पाण्याची योजना आणि सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज उजनी धरण प्लसमध्ये आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जाणार असले तरी आता धरण 100% भरण्याची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागून राहणार आहे। मागील वर्षी जून महिन्यातच उजनी धरण 100% भरले होते, मात्र यंदा उजनी धरण भरण्यासाठी आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। अशातच आता पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे यंदा उजनी धरण भरण्याची प्रतीक्षा दीर्घकाळ करावी लागणार अशीच परिस्थिती आहे।